शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. आजच्या या अतिशय नवीन आणि हटके व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर राजकारण असेल, शेती असेल किंवा सामाजिक विषय असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असताना तिथल्या लोकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत याच्यावर संदर्भानं महाराष्ट्र माझा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग आणि व्हिडिओ करत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून आपण आलोय सांगली जिल्ह्यातल्या तुंग या गावातील विकास हायटेक नर्सरीच्या पॉलीहाऊसमध्ये उभा आहे. खरं तर विकास हायटेक नर्सरी ही सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत असताना आता या नर्सरीनं खरं तर स्ट्रॉबेरीमध्ये देखील चांगल्या प्रकारचा प्रयोग केला आहे. तुम्ही म्हणसाल मग स्ट्रॉबेरी कुठे आहे? तर माझ्या दोन्ही बाजूला हे जे वेलीसारखं दिसतंय हे वेल दुसरे कशाची नसून हे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट आहेत. आणि अशा पद्धतीनं हँगिंग बेड बनवून खरं तर त्यांनी या पद्धतीची रोपं विकण्याचं काम त्या ठिकाणी विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून केलं जातंय. खरं तर अशा पद्धतीची रोपं बनवली कशी जातात, पॉलीहाऊसमध्ये रोपं बनवण्याचा अनुभव काय, हा जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं याचं अशा पद्धतीनं हँगिंग बेड तयार करून रोपं बनवत असताना याच्यामध्ये काय वापरले आणि हा मदर प्लांटमधली रोपं वापरण्याचं किंवा रोपं आपल्या शेतामध्ये नेऊन लावण्याचे नेमके फायदे काय आहेत, एक्स्ट्रा बेनिफिट शेतकऱ्याला काय मिळणार आहे, मुळात ही स्ट्रॉबेरीची शेती कुठल्या भागामध्ये केली जाते, कुठल्या हंगामामध्ये लागवड होते, ही रोपं कशी उपलब्ध केली जातात आणि मग अनेक पद्धतीची रोपं बनवण्याची पद्धत आणि अनेक पद्धतीनं स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रामध्ये रोपं बनवत असताना अशा पद्धतीनेच रोपं बनवण्याचं किंवा मग मदर प्लांट बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करून रोपं बनवण्याचे एक्स्ट्रा बेनिफिट शेतकऱ्याला काय मिळतात या संदर्भानं खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत विकास हायटेक नर्सरीचे सर्व विकास सर आहेत. विकास सर, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि खरं तर माझ्यासाठी देखील हा नवा अनुभव आहे, आमच्या अनेक प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील नवा अनुभव आहे. तुम्हाला आठवत असेल या अगोदर देखील आपण महाराष्ट्र माझावर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता. परंतु ह्या स्ट्रॉबेरीची रोपं नेमकी बनतात कशी, कारण आपण अनेक वेळा अनेक पिकातल्या रोपांच्या संदर्भात देखील बोलत असतो, कारण ते मूळ आहे शेतीमधलं. कारण रोप जितकं सशक्त, ताकदीचं आणि क्वालिटीचं तितकं खरं तर उत्पादन शेतकऱ्याला जास्तीचं मिळणार. त्यामुळे मग स्ट्रॉबेरीची देखील रोपं कशा पद्धतीनं बनतात आणि मग ही अशा पद्धतीनं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि बाहेरून मदर प्लांट इम्पोर्ट केल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं हँगिंग बेड देऊन याचीच छाटणी करून ज्या पद्धतीनं रोपं बनवली जातात तर त्याचे फायदे काय, त्यातून शेतकऱ्याला काय मिळणार आहे, ही रोपं कशा पद्धतीनं रोगाला एक्स्ट्रा फाईट करणार आहेत आणि त्यासोबत मग उत्पादनाला कसा फायदा मिळणार आहे या संदर्भातली चर्चा खरं तर सर तुमच्यासोबत करायची आहे. पुढं सगळं बोलूया, परंतु त्यापूर्वी आम्हाला हे जे अतिशय अफलातून प्रयोग दिसतोय तुमच्या पॉलीहाऊसमधला हँगिंग बेड पद्धतीनं, तर याच्या संदर्भानं बोलायचं आहे. मग ही पद्धत का निवडली हा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर मग पुढं याच्यामध्ये काय पासून आपण सुरुवात करू. तर याच्यापूर्वी आपण गेल्या 5-6 वर्षापूर्वी पहिला ओपनला जमिनीवर आपण रोपं बनवायचो. ओके. पण ओपनला जमिनीवर रोपं बनवत असताना रोपं बनवायचा कालावधी जो आहे तो जून जुलै ऑगस्ट जो आहे तो जून जुलै ऑगस्टमध्ये पाऊस मुसळधार असतो, वातावरण बॅक्टेरियल करप्याचं असतं, दावणी मिलिड्यूचं असतं. आणि अशा प्रकारात जर ओपनला रोपं बनवली तर बऱ्याच वेळेला त्या जमिनीत फंगस तयार होतो पाण्यामुळं, पावसामुळं बॅक्टेरियल विल्टिंग चालू होतं, करपा येतो. आणि त्यामुळं अशी रोगयुक्त रोपं परत शेतात जाऊन शेतकऱ्यांना गेले तर ते शेतकऱ्यांचं बरंच मोठं नुकसान होतं. तिथं शेतात रोपं मरतात किंवा करप्याची रोपं लागली तर त्याचा करपा कंट्रोल होत नाही आणि पुढं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं किंवा अपेक्षित उत्पादन मिळत. आणि याचा सर्व या अडचणीचा अभ्यास करून आम्ही कंट्रोल्ड क्लायमेट म्हणजे वरनं पॉलीहाऊस आहे, या पॉलीहाऊसमध्ये आत पाऊस येत नाही, आपण वर बघतोय फोगिंग आहे, बल्ब लावलेले आहेत, कंट्रोल क्लायमेटसाठी हे जे वेगवेगळे टेक्नॉलॉजी इथं वापरलेले आहे. आणि त्याचबरोबर इथं जे बेड केलेले आहे ह्या बेडमध्ये आपण मीडिया जो वापरला आहे तो एकदम फिमोगेशन केलेला आणि निरोगी असा निर्जंतुकी करून ह्यात मीडिया वापरला आहे. ह्या मीडियामध्ये आपण कोकोपीट आणि पिटमॉस पण काही आपण इम्पोर्ट करतोय आणि ते दोन्ही मिक्स करून ह्यात मीडिया भरलेला आहे. त्या मीडियामुळं काय होतं की यात फंगस डेव्हलप होत नाही आणि रोपांना मॉर्टिलिटी येत नाही. त्यामुळे अतिशय सशक्त रोपं खरं तर शेतकऱ्याला त्या चांगल्या ह्या क्लायमेटमध्ये देखील उपलब्ध होत आहेत. खरं तर ही तुम्ही मगाशी मला चर्चा करताना सांगत होता की ह्याचे मदर प्लॅन तुम्ही इम्पोर्ट केलेत बाहेरून, तर ते नेमके कुठून इम्पोर्ट केलेत, ते कसे कुणाच्या थ्रू इम्पोर्ट होतात आणि त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट काय असतो शेतकऱ्यांना? तर ॲक्च्युली हे बाहेरच्या देशातून साधारणतः कॅलिफोर्नियाहून इम्पोर्ट केलं जातं आणि आपल्या भागात बरीच लोक हे इम्पोर्ट करून देणारे आहेत. त्यापैकी खामकर साहेब म्हणून आहेत जे पुण्या आपल्याला त्यांनी हे इम्पोर्ट करून दिले. आणि ह्यात जी काय मदर वापरली आहेत ही मदर एकदम निरोगी आणि सशक्त अशी मदर असल्यामुळं तिची वाढ सशक्त आहे, मुळीला एकदम निर्जंतुक आणि निरोगी अशी मुळीला रोप आहेत. त्यानंतर ह्या बेडमध्ये रोग येऊ नये, निमॅटोड येऊ नये, त्यासाठी आपल्याला जी मीडिया आहे ते मीडियाचं प्रिपरेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या मीडियामध्ये आपण इम्पोर्ट केलेलं पिटमॉस आणि कोकोपीट हे मिक्स करून आपण ह्यात वापरलेलं आहे. आणि ह्या मीडियामध्ये निर्जंतुकीकरण झाल्यामुळं त्यात फंगस
फ्युजोरियम विल्ट असा प्रकार होत नाही. आपण इथं बघतोय कुठेही झाड मेलेलं नाही, कुठेही फांदी मेलेली नाही, तर हिरवगार असं वाढलंय. तर हे निरोगी असल्यामुळं ह्याची रोपं जी बनणार आहेत, रोपं पण आपली निरोगी बनणार आहेत. आणि एकंदरीत शेतकऱ्यांना ज्या वेळेला या अशा पद्धतीची रोपं जर शेतकऱ्यांना मिळाली तर तिथं विल्टिंगचा, मरीचा प्रॉब्लेम होणार नाही. बॅक्टेरियल करपा, ब्लॅक स्पॉट करपा, डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगयुक्त रोपं जाणार नाहीत शेतात. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं झाड तिथं लावल्यानंतर चांगलं वाढ घेईल आणि निरोगी असं वाढेल. त्यामुळे तिथं उत्पादन त्यांचं चांगलं मिळतं. अगदी. आणि खरं तर तुम्ही म्हणाला तसं इम्पोर्ट केल्याची आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगताय की हे मदर प्लांट इम्पोर्ट केल्यापासून ते आतले बरंच कंटेंट तुम्ही इम्पोर्ट करून हे रोप खरं तर बनवलंय. हे रोप उद्या शेतकऱ्याकडे जात असताना निश्चितपणानं सशक्त जाणार आहे, कारण ते तितकं दर्जेदार आहे. बऱ्याच वेळा मी बघतो की जे मदर प्लांट शेतकरी शेतामध्ये देखील वाढवतात आणि त्याच्या पुढं वाढ केली जाते. तर हे तुम्ही जे सांगताय की रोगाचा प्रामुख्यानं काय फरक होतो का असा, म्हणजे कारण तुम्ही पूर्वी देखील तो अनुभव घेतलाय की जमिनीवरची रोपांची वाढ करणं आणि अशा पद्धतीनं हँगिंग बेड करून रोपांची वाढ करणं, ह्याच्यामध्ये उत्पादनात काय रोप सशक्त म्हणून फरक पडतो का आणि रोगराईत काय फरक पडतो? नक्कीच फरक पडतो. कारण ओपनला ज्या वेळेला रोपं बनवली जातात, तो रोपं बनवायचा कालावधी जो आहे तो जून जुलै ऑगस्ट आहे. आणि जून जुलै ऑगस्टमध्ये मदर वाढणार आहेत. आणि त्या मदर वाढायच्या काळात जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस असतोच, मे जून जुलै म्हणजे मुसळधार पाऊस राहतो आणि कंटिन्यू पाऊस राहण्यानं यात मर चालू होते, बॅक्टेरियल करपा चालू होतो, डाउनी मिल्ड्यू चालू होतो. या इथं कंट्रोल्ड क्लायमेट, पॉलीहाऊस आहे, कंट्रोल क्लायमेट आहे. इथं ज्या वातावरणामुळे इथं रोग येणार आहे त्याचं इथं कंट्रोल क्लायमेट केले. जसं आपण टेम्परेचर इथं मेंटेन करतोय, फोगर आहेत, इथं बल्ब लाईट लावलेले आहे, शिवाय पाऊस इथं कुठला येऊ नये, ह्युमिडिटी मेंटेन केलेली आहे. आणि या सगळ्या कंट्रोलमुळं इथं एक तर आपल्याला कुठं थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी दिसणार नाही. बरोबर. सेकंड, आपल्याला बॅक्टेरियल करपा, डाउनी मिल्ड्यू, ब्लॅक स्पॉट करपा कुठेही दिसत नाही. एकदम निरोगी आणि सशक्त असे मदर प्लांट आहेत. आणि जर निरोगी आणि सशक्त मदर प्लांट असतील आणि त्या मदर प्लांटपासून जर सशक्त आणि निरोगी अशी रोपं बनली तर नक्कीच शेतकऱ्यांना तिथं जाऊन ते प्लॉट चांगला वाढायसाठी आणि निरोगी वाढायसाठी आणि चांगलं उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ते मदत करतो. खरं तर आता मला थोडंसं इथले टेक्निकली गोष्टी थोड्याशा ह्यातल्या जाणून घ्यायच्यात की आता मी मगाशी तुमची तिथं ट्रेमध्ये रोपं बघितली, ह्याची छोटी छोटी रोपं, अतिशय लुसलुशीत देखणी रोपं तिथं तयार होती. तर हे कट कसा घेतला जातो आणि हे कसं ठरवलं जातं हे, किंवा हे जर स्ट्रक्चर काय, कारण माझ्यासाठी फार नवीन गोष्ट आहे, नवा प्रश्न आहे हे सगळं विचारणं. तर ॲक्च्युली आपण इथं ह्या ठिकाणी मदर लावतो आणि मदर लावल्यानंतर त्याचं इथं निरोगी अशी वाढ चांगली होते आणि त्यातून रनर बाहेर पडतात आणि ते रनर असे खाली पात्र जातात. जर ते जमिनीपातूर रनर जातील त्यावेळेला आपण इथं ह्युमिडिटी वाढवतो. ह्युमिडिटी वाढवल्यामुळे इथं रूट सुटतात आणि असे रूट चांगले सुटले की आपण ह्याचे कट करून ही रोपं आपण योग्य क्लायमेटमध्ये ट्रेमध्ये लावतो आणि त्याचे हिलिंग चांगल्या पद्धतीने करून रोपं अतिशय निरोगी, रोगप्रतिकारक्षम अशी रोपं बनवून आपण शेतकऱ्यांना देतो. खरं तर कुठल्या कुठल्या भागामध्ये हे रोपं विकास हायटेक नर्सरी पाठवते? खरं तर पाठीमागचे 4-5 वर्ष तुम्ही सांगता ह्या सगळ्या सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं काम सुरू आहे. आत्ता कुठकुठल्या भागामध्ये हे स्ट्रॉबेरीचे रोपं जात आहेत आणि कुठकुठल्या भागामध्ये सध्या वातावरण चांगलं आहे, किंवा असं काय आहे का? पूर्वी कसं महाबळेश्वर म्हणलं की स्ट्रॉबेरी एवढंच होतं, किंवा स्ट्रॉबेरी म्हणलं की महाबळेश्वरला, परंतु आता बऱ्याच भागामध्ये जिथं टेम्परेचर आहे तिथं देखील ह्याच्या लागवडी होऊ लागल्या. तर ते गणित कसं आहे याचं नेमकं? तर ॲक्च्युली स्ट्रॉबेरी हे पीक थंडीतलं पीक आहे असं समजलं जातं, पण ॲक्च्युली तिची जी स्किन आहे ती स्किन वीक असते. जे थंडीत तिची किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि टेम्परेचर वाढलं की स्किन वीक पडते. तर मग ह्या सगळ्या क्लायमेटिकल कंडिशनचा फायदा घेण्यासाठी आपल्या भागात किंवा महाबळेश्वर पाचगणी भागात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्याची लागवड केली जाते आणि नोव्हेंबरला जशी थंडीचा कडाका चालू होतो त्यावेळेला ते हार्वेस्टिंगला त्याचं फ्रूट खायला किंवा मार्केटला जायला चालू होतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा जो हार्वेस्टिंगचा काळ आहे, या काळात तुमचं स्किन हार्ड राहते थंडीमुळं आणि लांबच्या मार्केटला आपण ते स्ट्रॉबेरी आपण पाठवू शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा बी चांगला रेट मिळतो आणि चांगले पैसे मिळतात. खरं तर तुम्ही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड म्हणताय, म्हणजे तो नेमका त्या काळामध्ये खरं तर
पाऊस असतो, त्यामुळे तो ओपनचा जो मगाचा मुद्दा आहे मला वाटतं तो इथं रिलेट होतो. कारण ओपन ठिकाणी जर लावलं किंवा हे डेव्हलप करायचं ठरवलं आपण, तर मग पावसामध्ये सापडून खरं तर महाबळेश्वर पाचगणीसारख्या भागातील शेतकऱ्यांना ही फार चांगली संधी तुम्ही देताय म्हणायचं. कारण हे त्यांना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर लागवड करायची असतील तर रोपं किती महिने अगोदर तयार व्हावी लागतात, तर मग ती उपलब्धता तुमच्या अशा माध्यमातून होत असेल ना, कसं आहे ते सर? मदर प्लांट तयार व्हायचा कालावधी 2 महिन्याचा असतो, जो जून जुलै महिन्यात मदर प्लांट तयार होतात, ऑगस्ट महिन्यात त्याची रोपं तयार होतात आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात त्याची लागवड होते. ही लागवड फक्त आपण महाबळेश्वर पाचगणीच्या दृष्टीनं बघतोय. आणि त्यानंतर जे आहे ती नॉर्थला, जसं आपण UP, बिहार, MP अशा भागात थंडी लेट चालू होत असते आणि त्या पद्धतीनं ह्याच्या लागवडी ज्या आहेत त्या महाबळेश्वर पाचगणी आणि आपल्या भागात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होतात. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये MP, UP, बिहारमध्ये होतात. असं वेगवेगळ्या भागात ते डिसेंबर पासून यांच्या लागवडी चालतात. खरं तर महाबळेश्वर पाचगणी किंवा वरचा भाग सोडला तर इतर भागामध्ये आता छोट्या छोट्या शेतकरी प्रयोग करायला लागला, याचा स्ट्रॉबेरी लावायला लागला, तर त्यांना ही रोपं कामाची आहेत कारण ती कशी उपलब्ध? नक्कीच. ॲक्च्युली ह्याच्यापूर्वी असा समज होता की स्ट्रॉबेरी म्हटलं तर महाबळेश्वर पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी या किंवा डोंगर माथ्यावर ही लावली पाहिजेत असा समज होता. पण तसं काय अडचण नाही. आपल्याला ज्या वेळेला स्ट्रॉबेरीला त्याला फ्रूट येतं त्यावेळेला मात्र थंडी पाहिजे. मग थंडीचा हंगाम गाठून आपण त्याच्यात 2, 2.5, 3 महिने आधी प्लांटेशनचा प्लॅन केला आणि बरोबर थंडीच्या पिरियडमध्ये आपल्याला जर हार्वेस्टिंग चालू झालं तर कोणत्याही भागात तुम्हाला ते स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पादन घेऊ शकतोय आणि तो माल आपण आसपासच्या वेगवेगळ्या मार्केटला पाठवून चांगला पैसा कमवू शकतो. खरं तर ह्याचा लागवडीचा पिरियड किती आहे, म्हणजे लागवड केल्यापासून किती महिन्याचं पीक आहे सोप्या भाषेमध्ये विचारायचं झालं? ॲक्च्युली लागवड केल्यापासून हे साधारणतः 2 ते 2.5 महिन्यात प्लॉट चालू होतो आणि तिथून पुढे ते 3 ते 3.5 महिने प्लॉट चांगला चालतो. ॲक्च्युली 15 फेब्रुवारीपासून आपल्या भागात थंडी राहते. 15 फेब्रुवारी नंतर टेम्परेचर वाढायला चालू होतं आणि टेम्परेचर वाढायला चालू झालं की तिची स्किन वीक पडते आणि त्यामुळे ते लांबच्या मार्केटला जाऊ शकत नाही. मग ते ज्यूसला वगैरे ते चालू शकतं. साधारणतः 15 मार्च पासून हा प्लॉट संपतो. असं आहे. जसं टेम्परेचर वाढत जाईल 2 महिने 2 ते 2.5 महिने चालू व्हायला आणि तिथून पुढे 3 महिने असं 5-5.5 महिन्याचं हे पीक ते 6 महिन्यापर्यंत हे पीक जातं. एक शेतकऱ्यांना समजा लागवड करायची ठरवली तर एकरी किती रोपं लागवड करावी लागतात ह्याची आणि कशी असते लागवड? तर 4-4.5 फूट बेडवर आपण एकरी 16,000 ते 18,000 रोपं लावली जातात. खरं तर लागवड केल्यानंतर ह्याच्यावर कुठल्या रोगांचा प्रामुख्याने अटॅक होतो? कारण आपल्याकडे हे पीक तसं फार केलं जात नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल फार चर्चाही मार्केटमध्ये नसते ह्याच्या रोगांबद्दल. तर काय पद्धतीचे रोग साधारण स्ट्रॉबेरीवर येतात? मुळात ह्या पिकाला बुरी, दावणी, करपा तिन्ही रोग आहेत. त्याचबरोबर थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी हे तिन्ही रोग आहेत. आणि ह्यात सगळ्यात जास्त दावणी, करपा आणि थ्रिप्स ह्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो. आणि रोपांना काय असतात रोग? जर तुमच्या इथं समजा काळजी घ्यायची असेल तर इतर रोपं बनवताना कुठल्या रोगांचा अटॅक होऊ शकतो? सेम तेच रोग इथं पण असतात. बॅक्टेरियल करपा असतो, बुरी दावणी असतो, सेम ह्याला थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी असते आणि थ्रिप्सचा अटॅक जास्त होत असतो, माइट्सचा बी अटॅक होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला रोगासाठी हे क्रॉप सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळं ह्याला रोगांचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोप तयार करायच्या कालावधीत किंवा मदर तयार करायच्या कालावधीत निरोगी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण निरोगी रोपं शेतकऱ्यांना गेली तर शेतकऱ्यांचं पुढं उत्पादन चांगलं मिळणार आहे. खरं तर हे रोग व्यवस्थापन तुम्ही सांगितलं किंवा कशा पद्धतीने इथले रोग किंवा काय असतील, थोडंसं रोपांच्या क्वालिटीबद्दल देखील मला थोडंसं बोलायचं. पलीकडचं ते ट्रे आहे तर थोडे खालचं एक ट्रे द्यावं. हे रोपं जर तुम्ही बघितली, जर आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवतील तर थोडंसं जर बघितलं तुम्ही तर अतिशय लुसलुशीत, कवळी, देखणी रोपं आणि कुठल्याही पद्धतीच्या रोगाचा अटॅक नसलेली रोपं खरं तर विकास हायटेक नर्सरीमध्ये या स्ट्रॉबेरीची देखील उपलब्ध आहेत. खरं तर विकास हायटेक नर्सरीचं नाव झेंडूमध्ये आहे, मिरचीमध्ये आहे आणि पाठीमागचे 30 वर्ष तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय. तर हे अशा पद्धतीची रोपं तयार होणं हे तुमचं कुठल्याही पिकातलं खरं तर कौशल्य आहे. परंतु हे सगळं करत असताना याचं विक्री व्यवस्थापन नेमकं कसं केलं जातं या रोपांचं आणि कसं पाठवलं जातं, कशी मागणी होते, हा संवाद कसा होतो नेमका? तर गेली 30 वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही उच्च दर्जाची रोपं देत आलो आहे. शेतकऱ्यांना पण ह्या रोपांचा क्वालिटीचा अनुभव आहे, त्यांना पण ह्याची खात्री आहे. आणि महाबळेश्वर पाचगणीतले शेतकरी असतील, आपल्या भागातले काही शेतकरी असतील आणि UP, बिहार, MP
ह्या भागातले शेतकरी असतील, या सगळ्या शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षापासून आपण स्ट्रॉबेरीची रोपं देतोय आणि त्यांना रिझल्ट माहिती आहेत, रोपांची क्वालिटी माहिती आहे, रोपांचा दर्जा माहिती आहे. त्यामुळे लोक आम्हाला इथं कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही त्यांना रोपं ही कॅरेटमध्ये पॅक करून इथं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोच करतो. अशा पद्धतीनं आपलं या रोपांचं व्यवस्थापन होतं. अगदी खरं तर मी म्हणालो तसं विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष चांगलं काम करतायच. जे शेतकरी झेंडूमध्ये सातत्यानं काम करतायत, कलिंगडामध्ये, मिरचीमध्ये काम करतायत, त्यांना निश्चितपणानं खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश असेल किंवा मग इकडे कर्नाटक असेल, तिथं मोठा सेल खरं तर विकास हायटेक नर्सरीचा सुरू आहे. त्या माध्यमातून आता हा जो अतिशय हटके प्रयोग आहे, खरं तर हा नवा नाही आहे, आमच्यासाठी नवा आहे. आम्ही पहिल्यांदा खरं तर अशा पद्धतीने दाखवतो. तो अतिशय देखणा आहे. खरं तर अशा पद्धतीनं मी देखील बघितलं होतं. मी म्हणालो तसं याच्या अगोदर मी एकदा स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ केला होता, तिथं देखील काही रोपं आपण बनवलेली बघितली होती, परंतु अशा पद्धतीनं हँगिंग बेडच्या टाईपमध्ये किंवा चांगल्या पद्धतीने इम्पोर्ट करणं, त्याला अशा पद्धतीने हँगिंग बेडवर जे रनर येत आहेत आणि त्या रनरपासून जे पुन्हा अतिशय दर्जेदार क्वालिटीची रोपं बनवली जातात, हे सगळं बनवत असताना ही सगळी रोपं अतिशय सुरक्षित स्थळी आणि पॉलीहाऊसमध्ये वेल वातावरण सगळं ॲडजस्ट करून, वातावरणाची सगळी काळजी घेऊन आणि प्रचंड रोगराईची काळजी घेऊन खरं तर बनवलं जातं. याचा फायदा असा आहे की जितकं रोग निरोगी, मग ते पीक कोणतंही असो, तर तितकं उत्पादन चांगलं येणार आहे. कारण जर जन्मताच जर ते सशक्त जन्मलं तर ते शेतकऱ्याला देखील पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचा फायदा देणार हे सगळं काम खरं तर चांगल्या रोपांमुळे होतं. त्यामुळे चांगली रोपं मिळणं गरजेचं आहे. ते विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून मिळतात. इथं देखील जर तुम्ही बघितलं तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं हा प्रयोग केला आहे. रोप इम्पोर्ट आहेच, परंतु याच्यामध्ये जे कोकोपेट आणि मीडिया ते जे बनवलं आहे त्याच्यामध्ये देखील बरेच कंटेन आहे, ते इम्पोर्ट केले तर अतिशय ताकदीचे वापरले. तर ही जी काय अनोखी पद्धत आहे, जी मला बघायला सुद्धा अतिशय देखणी आणि वेगळी वाटते. त्याच्यावर अशा पद्धतीनं रनर येऊन मला वाटतं हे रनर पूर्ण अगदी खालीपर्यंत जात आहेत आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीनं इथून जे स्ट्रक्चर दिसतं इथून ते कट करून पुन्हा जरवेळेला एक नवी रोपं त्या ठिकाणी बनवली जातात. ती अतिशय देखणी, लुसलुशीत, निरोगी आणि शेतकऱ्याला निश्चितपणानं चांगला फायदा देणारे आहेत. त्यामुळं महाबळेश्वरचा, पाचगणीचा शेतकरी असेल किंवा महाराष्ट्राबाहेरचे शेतकरी असतील किंवा आपल्या भागामधल्या शेतकऱ्याला देखील आता ही स्ट्रॉबेरीची लागवड नवी नाहीये, ते शेतकरी असतील, त्यांना जर रोपांची खरेदी करायची असतील तर त्याला विकास हायटेक नर्सरीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते थेट विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकतात. त्यांचा नंबर आम्ही या व्हिडिओमध्ये खाली देतोय आणि जशी तुम्ही त्यांच्याकडून इतर रोपे खरेदी करता त्या पद्धतीनं खात्रीनं ही देखील रोपं खरेदी करू शकता. विक्री व्यवस्थापन अतिशय चांगलं आहे, रोपांच्या निर्मितीचं व्यवस्थापन अतिशय चांगलं आहे आणि विश्वासाची परंपरा तर पाठीमागच्या 30 वर्षापासून चालतच आली आहे. त्यामुळं निश्चितपणानं गुणवत्तेसोबत विश्वासाची साथ म्हणून तुम्ही खरं तर विकास हायटेक नर्सरीची निवड करू शकता आणि तिथून अशा पद्धतीची स्ट्रॉबेरीची रोपं निवडून आपल्या शेतामधून स्ट्रॉबेरीचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता आणि जितकी रोपं चांगली असतील तितकं शेतकऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी चांगलं असणार आहे. त्यामुळं निश्चितपणाने चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची निवड करा आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र माझाकडे देखील लक्ष असू द्या, कारण महाराष्ट्र माझा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन तुमच्या समोर येते, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, वेगवेगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं तर आपण अशा पद्धतीनं या हँगिंग स्टाईलमधलं किंवा हँगिंग बेडवरची जी काही अनोखी पद्धत आहे स्ट्रॉबेरीची रोपं बनवायची, तो व्हिडिओ तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बरीच माहिती देखील तुम्हाला विकास सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोस्ट झाली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अगदी मी सुरुवातीला म्हणालो तसं शेती असेल, राजकारण असेल किंवा सामाजिक विषय असतील, या सर्व पद्धतीच्या विषयांची हाताळणी पाहिजे असेल, विषय पाहिजे असतील, विषय समजून घ्यायचे असतील आणि बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतील आणि बरेच प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचे असतील, राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर महाराष्ट्र माझाला आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.